छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. आपल्या पहिल्या मुलाची आठवण म्हणून त्यांचे नाव संभाजी असे माँसाहेब जिजाऊंनी ठेवले. शंभूराजांचे आयुष्य संघर्षाचे होते, कारण ते 2 वर्षाचे असतानाच त्यांची आई म्हणजेच राणी सईबाई यांचे निधन झाले. पुण्यातील कापूरहोळ या गावातली धाराऊ संभाजी राजांची दूध बनली. माँसाहेब जिजाऊंनी शंभूराजांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सोबतच शिवरायांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रछायेखाली शंभूराजे शस्त्रांनी शास्त्रात पारंगत झाले. संभाजी महाराजांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांची कन्या राजसबाई बरोबर 1665 रोजी झाला. नंतर त्यांचे नाव येसूबाई असे ठेवले. संभाजी महाराजांना 13 भाषा बोलता येत होत्या. मराठी, मुघल, कन्नड, पोर्तुगीज, पारशी, उर्दू, अरबी, ब्रज, इंग्रजी आणि हिंदी यासारख्या अनेक भाषांचे ते जाणकार होते. इंग्रजीतून त्यांनी अनेकदा फिरंग्यांशी बोलणी व पत्रव्यवहार केला. असे अतिशय हुशार, कर्तबगार, दूरदर्शी, अनेक विद्या व कलांचे अधिपती व सर्व गुण संपन्न असेच संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते. घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारबाजी यात ते पारंगत होते. अफाट मुघल सैन्यांशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक होता. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण हा राजनीती संस्कृत ग्रंथ लिहिला. याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, 7 शतक या 3 ग्रंथांचे लिखाण केले. तर अशा या आपल्या शंभूराजांचं आयुष्य संघर्षाचं आणि अनेक समस्यांनी भरलेलं होतं. याची सुरुवात पुरंदराच्या तहापासून होते. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी वाटचाल करत होते. ते औरंगजेबला बघवलं नाही. त्याने स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाला सर्व शक्तिनिशीर पाठवलं. तेव्हा पुरंदराचा तह होतो. त्या तहामध्ये 23 किल्ले आणि 4 लाखाचा प्रदेश मुघल साम्राज्याला शिवाजी महाराज देतात. तेव्हा मिर्झाराजे खुश होऊन शंभूराजांना भेटवस्तू आणि हत्ती देतात. ते दिलेर खानाला सहन होत नाही. तो शंभूराजांना डिवचून म्हणाला, हाती आपने देखा होगा ना? हत्ती ऐरावत पाहिलाय आम्ही. शंभूराजांनी उत्तर दिलं, हा सह्याद्रीच आमचा ऐरावत आहे. हजारो लाखो हत्ती एका बाजूस आणि हा सह्याद्री एका बाजूस. ह्याच्या पाठीवर आम्ही बसलो आहे, खेळलो आहे. एक वेळ तुम्ही दिलेला हत्ती आम्ही मनगटास बांधून राजगडावर घेऊन जाऊ, पण तुम्ही आमचा हा ऐरावत सारखा सह्याद्री कसा घेऊन जाल दिल्लीला? त्यांचं उत्तर ऐकून मिर्झाराजे शंभूराजांचं कौतुक करू लागले. तेव्हा तो दिलेर खान पुन्हा म्हणाला, मैं शंभू राजा को उसी वक्त तेज दिमाग समझूंगा जब वो मिर्झा राजे को शतरंज में हराएंगे. दिलेर खानाला वाटलं हे 9 वर्षाचं पोर जिंकणार नाही, पण तो विसरला की शंभूराजे हे शूर, चालाक आणि युक्तिवादी पित्याचे पुत्र होते. शतरंजचा खेळ सुरू होतो. मिर्झाराजे जिंकतील असं वाटत असताना देखील शंभूराजे मिर्झाराजाला हरवतात. अहो, ज्या मिर्झाराजांना बुद्धिबळामध्ये समोर 3 जण बसूनही कोणी कधीच हरवलं नव्हतं, त्या मिर्झाराजाला वय वर्ष 9 असताना माझ्या शंभूराजांनी हरवलं. केवढा तो मोठा पराक्रम! आजच्या 9 वर्षाच्या मुलांना साधं गणितही सोडवता येत नाही, पण त्या काळी शंभूराजे राजकीय दावे समजून घेत होते आणि दिलेर खानाला अजून शरमवेल असा किस्सा घडला. शंभूराजे जिंकले म्हणून त्यांना काय पाहिजे ते मागायला दिलेर खान सांगतो. शंभूराजे म्हणतात, बुद्धिबळाच्या पठात एका घरात 1 ज्वारीचा दाना, दुसऱ्या घरात 2 ज्वारीचे दाणे, तिसऱ्या घरात 4 ज्वारीचे दाणे, अशा प्रत्येक घरात त्या संख्येच्या दुप्पट ज्वारीचे दाणे द्या. दिलेर खानाला वाटलं मागून मागून काय मागितलं संभाजी राजांनी? ज्वारीचे दाणे. त्याला वाटलं 1-2 पोत्या लागतील ज्वारीच्या. पण जेव्हा हिशोब केला, अहो 24व्या घरात 8,38,08,608 दाणे होतात आणि 32व्या घरात 2 खरवत 14,74,83,748 दाणे होतात.
विचार करा, अजून 32व्या घरात आहोत. जेव्हा 64व्या घरात पोहोचू तेव्हा तर अख्ख्या हिंदुस्थानात ज्वारीचे ढीग लावले तरी कमीच पडतील. तुम्हीच काय तर तुमची मुघल सल्तनत पण आमची मागणी पूर्ण करू शकणार नाही, असे निर्भीड आणि सदेतोड उत्तर देणारे छत्रपती संभाजी महाराज होते. पुढे जेव्हा आग्र्यास शिवाजी महाराजांनी शंभूराजे यांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते, तेव्हा तिथून निसटून जाण्याची तयारी नियोजन शंभूराजांवर आली. ज्या वयात मित्रांसोबत खेळायचे होते त्या वयात औरंगजेब नावाच्या अजगराच्या विळख्यातून स्वतःची, शिवाजी महाराजांची आणि इतर सरदारांची सुटका करणे सोपी गोष्ट नव्हती. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी शंभूराजे जेव्हा आग्र्यावरून निसटले ही खबर जेव्हा औरंगजेबाला कळली, तेव्हा तो फरमान सोडतो की ज्या अनोळखी व्यक्तीकडे 9 वर्षाचा मुलगा असेल त्याला पकडा. अशा वेळी महाराजांनी शंभूराजांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. संभाजी महाराजांना तिथे ठेवताना शिवाजी महाराजांचं मन भरून आलं. आपल्या काळजाचा तुकडा, सईबाईंना दिलेले वचन, माँसाहेब जिजाऊंची उमेद, आपण स्वराज्यासाठी शत्रूच्या गोटात ठेवून चाललो आहोत. त्यांची ही चिंता पाहून शंभूराजांनी महाराजांची समजूत काढली. आबासाहेब, आपण निश्चितपणाने जा, आम्ही येथे थांबतो. आमच्यामुळे तुमच्या डोळ्यात अश्रू आणू नका. आपल्या डोळ्यात अश्रू चांगले दिसत नाहीत, आपल्या डोळ्यात आग शोभते. संकटाच्या काळात भावनेपेक्षा कर्तव्याला स्थान दिले पाहिजे असे तुम्हीच सांगता ना. आमची काळजी करू नका, आम्ही शूर आबांचे शूर छावा आहोत. किती कौतुक केलं तरी कमीच आहे आपल्या राजाचं. मुघल सैन्यांना संभाजी महाराजांचा मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचे निधन झाले अशी अफवा पसरवून दिली. ते जेव्हा महाराष्ट्रात येऊन पोहोचले तेव्हा काही काळानंतर शंभू महाराज देखील सुखरूप स्वराज्यात येऊन पोहोचले. आजच्या काळात कोणी कुणाचा विचार करतं का हो, पण त्या काळी शिवाजी महाराजांनी विचार केला तो स्वराज्याचा, शंभू महाराजांनी विचार केला तो कर्तव्याचा. आग्र्याहून आल्यावर संभाजी राजांना राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यांच्या नंतरही अनेक मोहिमा संभाजी महाराजांनी यशस्वीपणे राबवल्या. संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजी महाराजांना कधीच कोणत्याही मोहिमेत अपयश आले नाही. संभाजी महाराजांचे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज होते. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली होती. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी लढलेल्या 120 लढ्यांपैकी त्यांना एकही लढाईत अपयश आले नाही. 1689 च्या सुरुवातीला संभाजी राजांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्यत करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतावून लावू शकले नाही. परिणामी संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मुघलांना यश आले. छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे नेले. संभाजी महाराजांनी धर्मांतर केल्यास त्यांना जीवनदान देण्याची अट औरंगजेबाने घातली.
पण मात्र संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अत्याचार सहन करून सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजी महाराजांनी आपली स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली. तर अशा या आपल्या शंभू राजांना माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.